ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? 12 जून 2025ला अहमदाबाद एअरपोर्टवर एक धक्कादायक विमान अपघात घडला. ब्लॅक बॉक्स नाव ब्लॅक पण प्रत्यक्षात ऑरेंज रंगाचा असतो, जेणेकरून तो क्रॅश नंतरही सहज दिसावा. यामध्ये दोन भाग असतात, CVR आणि FDR. CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, म्हणजे शेवटचे 2 तासांचे पायलटचे जे संभाषण असते ते यामध्ये रेकॉर्ड होतं. आणि FDR म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर, म्हणजे शेवटचे 25 तासांचे फ्लाईट मॅट्रिक्स, जसे की उंची, वेग, इंजिनचा डेटा वगैरे. ब्लॅक बॉक्स सहसा विमानाच्या शेवटच्या भागात म्हणजे टेल सेक्शनमध्ये बसवला असतो, कारण क्रॅशरमध्ये विमानाचा शेवटचा भाग सर्वात शेवटी इम्पॅक्ट होतो, त्यामुळे तिथे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते. ब्लॅक बॉक्सचं रेकॉर्डिंग इंजिन ऑन होताच सुरू होतं. CVR मध्ये शेवटचे 2 तासांचे ऑडिओ आणि FDR मध्ये 25 तासांचा तांत्रिक डेटा सेव्ह होतो. हे रेकॉर्डिंग तेव्हाच थांबतं जेव्हा विमानाचं पॉवर पूर्ण बंद होते. 12 जूनला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात ब्लॅक बॉक्स 24 तासांच्या आत सापडला. DGCA आणि NTSC यांनी तो ताब्यात घेतला आहे. डेटा आता दिल्लीच्या लॅबमध्ये तपासला जातोय.